गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं वातावरण बघा कसं झालंय. माझं चाललंय गुरांचं काम. कुरडई घालायचं मस्तपैकी. आज झालूठी केली, गोळी ठेवली. आता हिला ऊस ठेवायचा थोडासा आणि परत ऊस तोडायचा, धार काढायची. ती बघते ना माझ्याकडे, त्याला भूक लागली. लवकर ओराकलं की लवकर भूक लागते त्याला. कसं बघतंय माझ्याकडं, कसं बघतंय नुसतं. एक मुळी ऊसाची तोडून झाली. छान पाणी गरम करायला मांडले कुरड्यांसाठी. आता पड्डेशीने धार काढून घेते. आज वाईस थोडं लवकरच कुरड्या घालणार आहे. सूर्य उगवायला लागलेला आहे आता. चले बा उठ. परत नाही ठीक काय म्हणतात त्याला, आपले शाबू पण भिजायला घातलेला. नंतर ना बटाटे ही करायची, उकडावायची. चिखली झाल्यानंतर सांडतोय आता चिक. चला चला चला. आज काही अजून चूल पेटवलेली नाही. चपात्या करायच्यात, मग गरम गरम चपात्या होत्या. शाबू आज थोडा भिजवला, आज नाही लय भिजवला. कारण का कुरड्या घालायच्या, कुरड्या घालून कुरिअर पॅक करायची. कुरिअर पॅक करून हे शाबू बटाटा चिकली घालायची. काय काय होत आहे? जायचंय. धार काढायलाच चालली मी. येऊ दे मला धार काढून. थांब. वाटी तर कुठं जाती काय दिसत नाही, काय नाही. कुठं ठेवती सारून आणि ती पायात घोटाळती. रात्रच ठेवते तुला आता. संध्याकाळचं आहे की नाही ठेवायचं. किटलीत वतून ठेवायचं. भांडी घासून झाल्यात. चहा झाला आणि चहा झाला तसंच बाहेरचं काम करायला चालू. असं काय मला कळलं नाही. तुला मांडी बसती का, तू काय करती? गोल गोल याड्या मारतात का? नका नाही, तिचं असंच चाललेलं असं. इतकी लाडाला येते ना सकाळ सकाळ. काय करू? दुट्टी होय ठेवू. जा तिकडे सर, ठेवते सर. पण मोकळी गार ग बसली. आता बादलीचं दूध पण होतलंय. आता किटली झालं. ओके का त्यांचा चालू चिक गारायचं. काही कालच्या चकल्या वाळल्या मस्तपैकी. घरातच ठेवावं लागतात ना, कारण का ही खिडकी उघडी असते. संध्याकाळचं लावलेलं असतं. छान आज कुरिअर पॅकिंग करायचंय आणि हे परवाचे भरून ठेवले नाहीत ना, तर हे डब्यात ठेवून भरून ठेवावं लागेल सगळं. उरक की बाळा. हा जा ना मग. अन्नालाच लावू का? त्याला उठव की मग. तू उठव की, मला येऊ दे की धार काढून. पाणी उकळत आलं या. धार काढून पटकिनीची खाटायचं. आज स्वयंपाक ठेवायचा आणि कुरड्या घालून घ्यायच्यात मस्तपैकी. धार हे काढूस्तोवर पाणी उखाळते. रोज सकाळ सकाळची कामं चाललेली असते ते पटापटा. काय झाले, पीठ संपले. दळण रात्री दळाय टाकले. तिला म्हणलं कोणतरी जाऊन घेऊन. तिचं म्हणणं आहे अन्नाला लाव. मी काय नाही जात. अण्णा अजून काय उठला नाही. तर अण्णाला उठवायला लागेल. वासरू लागलं तर तिकडे उड्या हाणायला हे करायला. त्याला लगेच कळतं बादली वाजली की असा उड्या हाणतं, असं उड्या हाणतं. मापच नाही काय. थोडंसं वारही सुटल्यावर सगळं तिकडचा केळ गोळा होऊन हो का इकडं आलाय. आता हे झाडून एक दिवशी काढावं लागेल. अण्णाला उठून दळण ही आणायला होती. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चला, सगळ्यांचं सकाळची कामं सगळी झाली असते. चहा कॉफी नाश्ता माझं पण झालेलं आहे. परत एकदा चहाचा टायमिंग होईल. कुरड्या घालच तर चहा प्यायला वाईट सकाळ सकाळ बरं वाटतं. आत्ताशी तर सूर्य उगवलाय.
झाल्या बाया गाईच्या कांद्या खाऊन. मोटर पण चालू करावं लागेल. लाईट आली आता 7ला लाईट येते मोटरची सकाळ सकाळ. कांदा कुठं ठेवल्यात ती काढलेलं कांदा सगळं इथं ती काटून ही करून ही तसं ठेवलं तर आतमध्ये गोणी वर त्याला पत्रा ही आहे तसलं त्यात घालून मस्तपैकी ठेवलं. भिजत नाहीत काय नाही. चला सगुणा एकदाची घेऊ द्या बाया मला धार काढून. ज्ञानूला फोन धर म्हणलं ज्ञानू काय फोन धरा नाही. एक हाताने काम चालू एक हाताने मोबाईल धरायला चालू आणि कुरड्याचा आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही आता स्पेशलच बघा. हा व्हिडिओ मी इथंच संपवते. बापू येतील परत. बापू माझ्या वैताग त्याला नाही धार काढल्या. त्यांना सकाळचं जायचं असतं दारे ह्याच्यावर मग ते वराटते का तिकडं ड्रीपवर ह्याच्यावर पाणी सोडलेलं. तुम्ही आमचा निरीत पाणी नाही. बापू तर राहतात त्या तिकडं पाणी आहे तिकडच्या रानात ऊसाच्या त्याच्या इतर पाणी नाही. तिकडं मस्त लय पाणी आहे किती पण ऊस हिरवागार आहे कांद्याच्या पाती सगळा आका. पण इथं प्रॉब्लेम आहे ना पाण्याचा. इथं विहीर असून काय उपयोग आहे. तिथली विहीर तुम्हाला तर माहिती आहे दिसते तिथं एक ती गाळ काढला गेल्या वर्षी ते पण बघितलं. त्यात पण थोडं पण पाणी येत नाही. इकडे दारातल्या विहिरी त्यात पण नाही. ह्यात टाका ह्यातलं मग सगळीकडे सोडा असंच चाललेलं असतं. सध्या तर बाय सगळ्यांना.